शिवजयंतीचे औचित्य साधून आपण बघू शकतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोफत सरबत वाटपाचं आयोजन जे आहे ते सर्वोदय नगर परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सरबतचं जे आहे ते वाटप करण्यात येते, सोबतच लहान मुलांना या ठिकाणी खाऊचं जे आहे ते वाटप करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात एक सुंदर असा उपक्रम जो आहे तो दरवर्षी काँग्रेसच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये जे आहे ते राबविण्यात येतो आणि प्रदीप गोविंद रोकडे असेल, सोबतच भरत कारंडे असेल, त्यांचे सगळे सहकारी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून सर्वोदय नगर शनीनगर परिसरामध्ये आपण बघू शकतो सर्वांना मोफत सरबतचं वाटप करण्यात येते आणि एक शिवजयंतीचे औचित्य साधून एक सुंदर असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो। आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत आणि आजच्या या उपक्रमाविषयी सगळी माहिती जाणून घेणार आहोत। सर, सुंदर असा हा उपक्रम आपल्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो, यंदाचं हे 4थं वर्ष आहे, काय सांगाल? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना आणि आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण आणि अनुसूचित जाती विभाग तसेच श्रीरत्न मित्र मंडळ, लोकपालक पत्रकार सर्व संघटना यांच्या माध्यमातून हा छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळतो। सकाळपासून 3 ते 4 हजार लोकांनी आज सरबताचा लाभ घेतलेला आहे, आम्हाला आनंदाची बाब आहे आणि अजून सुद्धा ते संध्याकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत हे कार्यक्रम सुरू असतो। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून या देशाची राज्यघटना लिहिली। ती राज्यघटना आपल्या देशाला बहाल केल्यानंतर बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर तुम्ही आणि आम्ही आणि सर्व हा देश चालला असतो। त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। या निमित्ताने विचाराची देवाणघेवाण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळतो आणि लोकांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत या संवादातून आम्हाला कळला जातो। तर अशा प्रकारे दरवर्षी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो। स्थानिक नगरसेवक असतील, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन या ठिकाणी भेट देतात। सकाळी जवळपास परिसरातले सर्व नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि अशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, स्थानिक लोकांचा देखील आम्हाला मिळत असतो। सर, सुंदर असा उपक्रम आहे, शिवरायांची जयंती आहे आणि जयंतीचे औचित्य साधून एक समाजसेवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून होती, काय सांगा? सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हा कार्यक्रम जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे, महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजेत अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि येथील जे मंडळी आहे, लोक आहेत, बदलापूरमध्ये सुज्ञ लोक आहेत, त्यांना महाराजांचे विचार आमच्या माध्यमातून तर पोहोचतात आणि या ॲक्टिव्हिटीजमधून पोहोचतात, जेणेकरून महाराज काय आहेत आणि महाराजांचे विचार काय आहेत या माणसांना याचा फरक कळाला पाहिजे आणि त्या पद्धतीचे हे विचार आम्ही इथून या पद्धतीने मांडत आहोत आणि सर्व नागरिकांना परत एक बार शुभेच्छा देतो। नक्कीच आपण पाहिलं सर्वोदय नगर परिसरामध्ये सर सुंदर असा हा उपक्रम आहे, सर्वांच्या पुढाकाराने हा उपक्रम होतोय, शिवजयंतीचा उपक्रम, काय सांगा? सर्वप्रथम आपले धन्यवाद। खऱ्या अर्थाने आयुष्यमान जी रोकडे साहेब आणि कारंडे साहेब गेल्या 4 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत। तर आमचंसुद्धा त्रिरत्न मित्र मंडळ आहे, तर आम्हीसुद्धा फार उत्साहाने त्यांच्यामध्ये सहकार्य होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ह्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी समाजसेवा करायचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर एवढंच या ठिकाणी मी सांगेन आणि आपल्या या सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो। शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपण पाहिलं हा खूप सुंदर आणि आगळावेगळा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या सर्व दुचाकी स्वारांना, 4 चाकी स्वारांना आपण बघू शकतो या ठिकाणी हा सरबत दिला जातो आणि आज जयंतीनिमित्त एक प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक आगळी वेगळी समाजसेवा जी आहे ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये कशा प्रकारे सुरू आहे याचाच आढावा जो आहे तो आपण घेतलेला आहे। बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।